7-7:30 वाजता उठतोस. सूर्य किती वाजता उगवतो? 6:30च्या आसपास सूर्य उगवतो. सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर किमान अर्धा तास उठायचं. काय दात घासायचे, तोंड धुवायचंय, चहा प्यायचाय, काय जे असेल ते सगळं सूर्य उगवायच्या अगोदर तुझं झालं पाहिजे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सूर्याला नमस्कार करण्यासाठी तू उभा पाहिजे. आणि सूर्याचं प्रतिबिंब काय, प्रत्यक्ष सूर्य हा सुरुवातीलाच बघवतो काही मिनिटं, तेव्हाला डायरेक्ट पापण्या न मिटता अर्धा मिनिट 1 मिनिट त्या सूर्याकडे बघत जायचं. थोड्या वेळाने डोळे जमतात तेव्हा थांबायचं. पण सूर्याला बघत बघत शेकायचं, हे काम तू सकाळी करायचं. तुझं आरोग्य चांगलं होण्यासाठी सूर्य आवश्यक आहे. 1. दुसरी गोष्ट, सकाळी पाणी किती पितोस तू? 1 तांब्या पाणी पितोस. एवढ्या तांब्यावर पाणी प्यायला असतं तू उलट्या करून टाकशील, नाही तर काय होणार. सकाळी 2-4 चमचे पाणी पी, घसा ओला करण्यापुरेस. त्याच्यापेक्षा पाणी प्यायचं नाही. नाश्ता करतोस का आंघोळीच्या अगोदर? नाही. आधी कंपल्सरी आंघोळ करायची गरम पाण्याने. त्या आंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ टाक आणि आंघोळ कर. आंघोळ केल्यावर पंखा बिंखा काय लावायचं नाही, अंग पुसायचं. आणि मग तुला कधी भूक लागेल तेव्हा नाश्ता कर. मुगाच्या डाळीचं वरण पी. आणि नाश्ता एकदा झाला की मग तुझं काय काम करायचं असेल ते कर. पण उठलेलं किती वाजता पाहिजे? 6:30 वाजता उठलेलं पाहिजे. आणि ह्या क्रमाने हे काम केलंस की मग दुपारचं जेवण सांगितलंय असं भात आणि वरण 12-12:30ला, तेव्हा सुद्धा पाणी कोमट प्यायचं, थंड पाणी प्यायचं नाही. दुपारी झोपू नको, जागा राहा, आडवा पडलास तरी चालेल. आणि सगळे तुझे सांधे हलव, म्हणजे अजिबात न हलवता काही ठेवायचं नाही, मुवमेंट व्हायला पाहिजे. संध्याकाळी 6 वाजता मुगाच्या डाळीचं वरण प्यायचं, 6 पेक्षा उशीर करायचा नाही. आणि मग रात्री झोपायचं. काल एक दिवस तुला हे फक्त सांगितलेलं, ते केल्यानंतर रात्री ताप भरला का? किती महिने ताप होता? 2 आठवडे ताप येत होता. गेला. काल रात्रीला असा ताप कमी झाल्यानंतर सकाळी नेहमी तुझं कसं असतं, अंगाचं खडणे, सांधे दुखणे. तर केवळ 1 दिवस हा बदल केल्यानंतर तुला कसं वाटलं सकाळी? आज थोडं दुखायचं कमी आलं. कुठली पेन किलर दिली होती का मी तुला गोळी? काहीही औषध दिलेलं नाही. तर हे पाळ आणि चांगलं 4-6 महिने पाळ. ओके, डन.